अँजिओग्राफी केल्यानंतर 1, 2 किंवा 3 नसांमध्ये ब्लॉकेजेस आहेत का ते बघतो. सर्वसाधारणपणे सिंपल ब्लॉकेजेसना अँजिओप्लास्टी केली जाते आणि जर कॉम्प्लेक्स ब्लॉकेजेस असतील तर त्याला बायपास शस्त्रक्रिया ऍडवाइस केली जाते. बायपास शस्त्रक्रियेमध्ये देखील 2 प्रकार आजच्या तारखेला आहेत. एक आहे पारंपरिक, ज्याच्यामध्ये आपण छातीच्या मधोमध इथून चिरा घेऊन पूर्ण चेस्ट ओपन करून तिथे त्या ब्लॉकेजेसच्या पलीकडे जाऊन नवीन नसा जोडायचं काम करत असतो. आजच्या तारखेला हुबेहूब हीच शस्त्रक्रिया अगदी छोट्या चिऱ्याने 2 फासळ्यांच्या मधून जाऊन करू शकतो. त्याचं नाव आहे की होल बायपास. ह्या पद्धतीने ही शस्त्रक्रिया केल्यास कुठलंही हार्ड फ्रॅक्चर होत नाही. हार्ड फ्रॅक्चर न झाल्यामुळे रिकव्हरीला जो 2 ते 3 महिन्यांचा अवधी लागतो तो लागत नाही. रिजनल अनेस्थेशिया टेक्निक्समुळे वेदनारहित शस्त्रक्रियेचा अनुभव आणि पूर्णपणे छाती न उघडल्यामुळे संसर्ग किंवा इन्फेक्शनचे चान्सेस खूपच कमी होऊन जातात.